नमस्कार. मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लीगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. उद्यापासून घटस्थापना सुरू होणार आहे आणि त्यामुळे आता एकदम आनंदाचं वातावरण संपूर्ण सर्वत्र तयार होणार आहे. दुर्गामाता येताना आपल्या आयुष्यात खूप सारे रंग भरणार आहे आणि अशा दुर्गामातेचं स्वागत आपण उद्या घटस्थापनेने म्हणजे कलशपूजनाने करणार आहोत. तर जेव्हा आपण घटस्थापना करणार आहोत त्याचा मुहूर्त पाहायला जातो, तर तो मुहूर्त काय आहे? तर तो मुहूर्त आहे 11:44 तो सुरू होतो सकाळी आणि 12:30 तो आहे. ह्या काळामध्ये तुम्ही घटस्थापनेची पूजा आणि स्थापना करू शकता. आपण जेव्हा कलश स्थापना करतो त्यावेळेला आणखीन एका गोष्टीची काळजी घ्यायची, ती म्हणजे जेव्हा कलश स्थापनेला नारळ आपण ठेवत असतो, तो नारळ मात्र आपण त्याचं मुख खाली ठेवायचं नाही, ही काळजी घ्यायची. घटस्थापना करत असताना आपण काय करायचं आहे की चौरंगावरती छान लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे, त्याच्यावर कलश ठेवायचा आहे, त्या कलशाखाली अक्षता ठेवायच्या आहेत. त्या कलशावरती आपण हळदी कुंकाची बोटं किंवा चंदनाचं किंवा कुंकूचं स्वस्तिक काढायचं आहे. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये आपण नाणं, सुपारी, आम्रपल्लव म्हणजे आंब्याची पानं, त्याचप्रमाणे माती ही त्या कलशामध्ये आपण भरायची आहे. आणि ह्या घटाभोवती, ह्याला घट म्हटलं जातं, ह्या घटाभोवती प्रसाद ठेवायचा आहे किंवा मिठाई ठेवायची, जी शक्यतो आपण घरी बनवू अशी मिठाई आपण ह्याच्यात ठेवायची आहे. ह्याच्या बाजूला ती ठेवून त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि आपण दुर्गामातेला आवाहन करायचं की हे दुर्गामाते तू आमच्या घरी ये आणि आमचे हे 9 दिवस खूप आनंदाने असे भरून समृद्ध कर. तर ही घटस्थापना झाल्यानंतर आपण जी दुर्गामाता येते ती कशी येते, तर जेव्हा सर्वपित्री अमावस्या म्हणजे आता आज सर्वपित्री अमावस्या काल संपली, तर ती संपल्यानंतर पितृगण आपापल्या दिशेने निघून जातात. जेव्हा ते पृथ्वीलोक सोडून वरती निघून जातात त्यावेळेला दुर्गामाता ही आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या पृथ्वीवरती तिचे गण घेऊन येत असते. तर ती जेव्हा येते तेव्हा ती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या वाहनांवरती बसून येते. जरी तिचं मुख्य वाहन हे सिंह असलं तरीसुद्धा ती येताना मात्र वेगवेगळ्या वाहनावरती बसून येते. तर ती कशी येते, तर ती जेव्हा रविवारी किंवा सोमवारी येते तेव्हा ती हत्तीवर बसून येते आणि ह्या रविवारी ती येणार आहे तेव्हा ती हत्तीवर बसून येणार आहे. आणि हा हत्तीवर बसून येण्याचा हा योग खूप शुभ मानला जातो. त्याचप्रमाणे जेव्हा ती मंगळवारी आणि शनिवारी येते तेव्हा ती घोड्यावर बसून येत असते आणि ती घोड्यावर बसून येते तेव्हा त्या दिवशीसुद्धा खूप चांगलं वातावरण आपल्याकडे असतं. तसंच जेव्हा ती शुक्रवारी आणि गुरुवारी येते तेव्हा ती डोलीतनं येत असते आणि जेव्हा ती बुधवारी येते तेव्हा ती नावेतून येते. अशा विविध वाहनांमधून ही दुर्गामाता तिचं आपल्या पृथ्वीवरती पदार्पण होत असतं आणि ती त्या वाहनांमधून येत असते. त्या वाहनांमधून येत असताना तिचं रूप प्रत्येक वेळेला असं छान असं वेगवेगळं आपल्याला दिसत असतं आणि आपण वेगवेगळ्या पद्धतीने ते आपण अनुभवतही असतो. जसं आता तिचे हे वाहन आहेत, मी आत्ता सांगितले की ती वेगवेगळ्या वाहनांमधून येते. जरी ती सिंह तिचं हे मुख्य वाहन असलं तरीसुद्धा ती वेगवेगळ्या वाहनांवरून येत असते, कारण त्या वाहनांचं त्या दिवशी खूप महत्त्व असतं. आणि म्हणून हे जसं महत्त्व आहे तसंच तिच्या 9 दिवसाच्या 9 रूपांचं आणि 9 रंगांचं सुद्धा तितकंच महत्त्व आहे. मग आता हे महत्त्व काय आहे, तर ज्या रंगांमध्ये ती 9 दिवस येते त्या प्रत्येक दिवशीचा रंग हा वेगवेगळा असतो आणि त्या वेगवेगळ्या रंगांचं एक महत्त्वसुद्धा वेगवेगळं आहे. त्या वेगवेगळ्या रंगांच्या मार्फत ती जेव्हा येते तेव्हा त्या रंगांचं खास असं वैशिष्ट्य काय आहे तेच मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे. तर या रविवारी ती येताना नारिंगी रंग या रूपामध्ये ती म्हणजे या रंगाने ती येणार आहे. या दिवशी आपण नारिंगी रंगात तिला साडी नेसवायची, आपण नारिंगी रंगाचं छान शुभ्र किंवा नवीन वस्त्र परिधान करायचं आणि तिची पूजा करायची. जेव्हा आपण तिची पूजा त्या दिवशी करतो तेव्हा नारिंगी रंगाचं रूप जेव्हा ती घेऊन येते त्यावेळेला त्याचं काय महत्त्व आहे, तर हा नारिंगी रंग हा सकारात्मक ऊर्जा देत असतो, उत्साह आणि आनंदाची आपल्याला अनुभूती देत असतो. त्याचप्रमाणे सोमवारी ती पांढऱ्या रंगाने येणार आहे. तर हा पांढरा रंग तर सगळ्यांनाच माहिती की किती शुभ्रतेचं हे प्रतीक आहे. तर शुभ्रतेचं प्रतीक म्हणजेच शांततेचं प्रतीक आणि सुरक्षिततेचं
प्रतीक आणि सुरक्षिततेची भावना असलेलं हा पांढरा रंग असतो. त्या दिवशी आपण देवीला पांढरी साडी नेसवायची. त्याचप्रमाणे देवीला पांढरी साडी नेसवल्यानंतर आपणही पांढऱ्या वस्त्राने तिची छान पूजा अर्चा करायची असते. त्याच्यानंतर मंगळवार येतो लाल रंग. हा लाल रंग म्हणजे सुद्धा देवीला अतिशय आवडतो. लाल रंगाची ओढणी तिला जर कोणी भेट दिली किंवा तिला जर ते वस्त्र नेसवलं तर ती अतिशय खुश असते. आणि लाल रंग हा उत्साह, प्रेम, शक्ती यांची, चैतन्य यांची सांगड घालणारा हा रंग आहे. ज्या दिवशी हा रंग घातला जातो त्या दिवशी पूर्ण चैतन्य आपल्या अंगामध्ये संचारलेलं असतं आणि देवीचं जे चैतन्य असतं ते एक वेगळंच आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे बुधवारी येतो आहे गडद निळा रंग. तर हा गडद निळा रंग म्हणजे काय, तर सगळ्यांनाच माहिती की निळा रंग हा शांततेचं प्रतीक आहे. तर हा निळा रंग म्हणजे समृद्धी आणि शांतता दर्शवणारा असा हा रंग आहे. यामुळे आपल्याला समृद्धी मिळते, शांतता मिळते आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप काही समृद्धी घेऊन येणारा हा निळा रंग आहे. गुरुवारी आहे पिवळा रंग. पिवळा रंग हा म्हणजे जर देवीला त्या दिवशी पिवळी साडी नेसवली, आपण पिवळ्या रंगाने तिची वस्त्राने तिची पूजा अर्चा करायची. पिवळ्या रंगाने पूजा अर्चा केल्यानंतर ह्या पिवळ्या रंगाचं वैशिष्ट्य असं आहे की मन आनंदी आणि अतिशय आशावादी राहतं. त्याचप्रमाणे उबदारपणाचं हे एक प्रतीक आहे. ह्या दिवशी देवीचे जर आशीर्वाद मिळवायचे असतील तर आपल्याला पिवळा रंग हा खास करून देवीला प्रसन्न करण्यासाठी आहे, तिचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आहे आणि म्हणून पिवळ्या रंगाचं महत्त्व हे असं आहे. त्याच्यानंतर आहे शुक्रवार. शुक्रवारी येतो हिरवा रंग आणि हिरवा रंग हा अतिशय प्रिय असतो, सर्वांनाच प्रिय असतो. देवीच्या अंगावर तुम्ही कधीही बघितले तर तुम्ही बघा, तुळजाभवानीच्या अंगावर नेहमी हिरवी साडी असते. सप्तशृंगी मातेच्या अंगावर नेहमी हिरवी साडी असते. देवीला हिरवी जरीची साडी खूप आवडत असते. ही जी हिरवी साडी आहे ही वाढ, प्रजनन, शांतता आणि स्थिरतेची भावना देणारा हा रंग आहे. म्हणजे ह्या रंगाकडे बघितलं की आपलं मन असं शांत होतं. बघा, पाऊस पडल्यानंतर कशी पृथ्वी हिरवीगार होते ना, तसंच हिरव्या रंगाकडे बघितल्यानंतर आपल्याला मनाला शांत वाटतं. पाऊस पडल्यानंतर जसं हिरवंगार पाहून आपल्याला शांत वाटतं, तसंच हिरव्या रंगाकडे बघितल्यानंतर आपलं मन शांत होतं आणि मनामध्ये आपल्याला एक स्थिरता येते, प्रसन्नता येते. म्हणून हा हिरवा रंग प्रसन्नता आणि हे स्थिरतेची भावना, शांततेची भावना आणणारा हा रंग आहे. त्याचप्रमाणे आता शनिवारी आहे राखाडी रंग. राखाडी रंग हा जो आहे हा विचारांमध्ये तुमच्या संतुलन ठेवणारा हा रंग आहे. त्या दिवशी देवीला राखाडी रंगाची साडी नेसवायची आणि आपणही राखाडी रंगाचं वस्त्र परिधान करून देवीची पूजा केली तर त्या दिवशी आपल्या मनाचे जे विचार असतात, म्हणजे पूजा करतानाच आपल्याला जाणवतं की आपल्या मनामध्ये जे काही विचार असतात ते विचार त्या दिवशी भावनांचं नियंत्रण ठेवतं. कुठलेही वाईट विचार त्या दिवशी आपल्या मनात येत नाहीत. तसं तर 9ही दिवस येत नाही पूजा करताना, कारण देवीचं चैतन्य आणि तिचं रूपच इतकं सुंदर असतं, तेजोमय असं रूप असतं. त्यामुळे ती सोडून, तिचं रूप सोडून इतर कुठलाही विचार आपल्या मनात त्या दिवशी येत नाही. परंतु खास रंग राखाडी हा आहे आणि त्या दिवशी आपल्या मनाच्या विचारांचं संतुलन ही देवी ठेवत असते, हा रंग ठेवत असतो. त्याचप्रमाणे परत पुन्हा रविवार येत असतो. तर रविवारी आहे जांभळा रंग. तर रविवारी हा जो जांभळा रंग आहे हा जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही, सुख समृद्धी असा हा देऊ करणारा रंग आहे. म्हणजे ह्या रंगामुळे तुम्ही बघा, राजे रजवाडे किंवा राजे लोकांचं जर तुम्ही बघितलं किंवा राण्या त्यांच्या ज्या असतात त्यांच्याकडे जर तुम्ही बघितलं तर त्यांच्या अंगावर मोस्टली खूपदा असं आपण पाहतो की राजाचा सुद्धा असा जांभळ्या रंगाचा अंगरखा असतो, जरीचा असतो. महाराण्यांचा सुद्धा असा जांभळ्या रंगाची अशी छान नऊवारी साडी जरीची नेसलेली त्या असतात. तर हा जो रंग आहे जांभळा हा भव्यता, राजेशाही दर्शवणारा तसेच सुख समृद्धी दर्शवणारा असा हा रंग आहे आणि ह्या रंगामुळे आपल्याला समृद्धी मिळते. समृद्धी देणारा असा हा रंग आहे. राज्य असं देणारा आहे, राजेशाहीपणाने वागणं देणारा आहे असा हा जांभळा रंग आहे. यानंतर पुन्हा सोमवार येतो आहे आणि सोमवारी मोरपंखी हा रंग आहे. तर मोरपंखी हा जो रंग आहे हा रंग हिरवा आणि निळा अशा दोन्ही रंगांचं हे मिश्रण आहे. तर हा जो दोन्ही रंगाचा मिश्रण असलेला
हा रंग जो आहे, हा रंग ह्या दोन्ही गुणांचा फायदा देतो. म्हणजे जसं की समृद्धी आणि आपल्याला उल्हास, आनंद असा देणारा हा रंग आहे. त्यामुळे ह्या दिवशी जर देवीला आपण मोरपंखाची साडी नेसवली, मोरपंखी रंगाची, आणि आपण मोरपंखी वस्त्राने तिची जर पूजा अर्चा केली, तर आपल्याला हा रंग खूप समृद्धी देऊन जातो. असे हे सगळे देवीची स्थापना, देवीचा मुहूर्त, देवीचे जे काही रंग आहेत, कोणत्या वाहनावरून ती येते, ह्या सगळ्याचं वर्णन मी आत्ता इथे केलं आहे. तुम्हाला ते नक्कीच आवडलं असेल. तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सगळ्यांपर्यंत ही माहिती पोचवा. आणि नवीन असाल ह्या चॅनलवरती तर तुम्ही सबस्क्राईब जरूर करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. धन्यवाद.